अमित शहांना अब्दाली म्हणणाऱ्यांना ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा, हिंदूंची ओळख पुसण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी हाणून पाडला। फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर पलटवार। ठाकरेंच्या घरी पूजा करणाऱ्या स्वामी अविमुक्तेश्वरानंदांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा धनुष्यबाण देऊन सत्कार। आपल्या टीकेला मनावर घेतलं नाही आणि उत्तम काम केल्याचं म्हणत शिंदेंचं केलं कौतुक। लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर। योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचे पैसे वळवल्याचा दावा, तर मतांच्या जुमल्यासाठी योजना, राऊतांचा हल्लाबोल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू, तर देशी गाई राजमाता गोमाता म्हणून घोषित। आयोगासमोरील उलट तपासणीत काही लोक माझ्याकडून वेगळ्या गोष्टी बदलून घेत होते। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शरद पवारांचं मोठं विधान। विदर्भातील जागा वाटपावरून मवियाची 6 तास खलबतं। पितृपक्षानंतर आनंदाची बातमी मिळेल। बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राडा, ठाकरेंचे शिवसैनिक आणि ठेकेदाराच्या बाउन्सर्समध्ये हाणामारी। दादागिरी केल्याचा ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बाउन्सर्सवर आरोप। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीश्वरांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर, तर पंतप्रधान मोदी 5 तारखेला असणार ठाण्यात। तिरुपती प्रसाद प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे सरकारवर ताशेरे। देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं।